भीमरथ्या वरम पुंडरीकाय दातु मुनिंदय समागत्य तिष्ठत मानन कंदनम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम। आपल्या सर्वांचं आराध्य इष्ट दैवत असणाऱ्या पंढरीश पांडुरंग परमात्मा आणि रुक्मिणी मातेला प्रथमतः वंदन। आज वृद्धेश्वर ट्रॅक्टर्स या दालनाचं उद्घाटन खऱ्या अर्थाने विविध क्षेत्रामध्ये कार्य करणाऱ्या मान्यवर मंडळींच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी संपन्न होतो आहे। सामाजिक, राजकीय, धार्मिक, वैद्यकीय क्षेत्रातील, आध्यात्मिक क्षेत्रातील संत महंत, त्याचप्रमाणे या काळ्या आईची सेवा करणारा माझा शेतकरी राजा बळीराजा या सर्वांच्या उपस्थितीमध्ये वृद्धेश्वर ट्रॅक्टर्स या सुंदरशा दालनाचं उद्घाटन या ठिकाणी होतो आहे। थोड्याच वेळामध्ये या ठिकाणी आपल्या कीर्तन सेवेच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये समाज प्रबोधन करण्याचं कार्य करणारे महंत हरिभक्त परायण आदिनाथ महाराज शास्त्री यांच्या शुभ हस्ते या दालनाचं उद्घाटन या ठिकाणी संपन्न होणार आहे। खरं तर मंडळी, उद्बोधकम प्रेरकम रंजकम ज्ञानदम तथा चतुर्विधम ही वक्तृत्वम सर्वम दुर्लभम असं श्रवणीय आणि त्याला शास्त्र पुराणांच्या अभ्यासाची जोड असलेलं अजोड व्यक्तिमत्व हरिभक्त परायण आदिनाथ बाबा यांचं अवघ्या काही क्षणार्धामध्ये या ठिकाणी आपल्या शेवगावच्या नगरीमध्ये शुभ आगमन होणार आहे। त्याचप्रमाणे शेवगाव पाथर्डी विधानसभा मतदारसंघाच्या नवनिर्वाचित आमदार आदरणीय मोनिकाताई राजीवजी राजळे यांच्या उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होतो आहे। या ठिकाणी आता उपस्थित झालेल्या सर्व शेतकरी बंधूंचं या वृद्धेश्वर ट्रॅक्टर्स परिवाराच्या वतीनं मी शब्द सुमनाने मनपूर्वक स्वागत करतोय। आजूबाजूला उभे असणाऱ्या सर्व शेतकरी बंधूंना विनंती आहे, कृपया आपण समोरच्या बाजूने आसनस्थ व्हायचं आहे, स्थानापन्न व्हायचं आहे।